तर आज होती गावची ताजी यात्रा। नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्यासारखं मी आलो होतो गावी यात्रेसाठी। तर आज होता यात्रेचा पहिला दिवस म्हणजे ताजी यात्रा। ताज्या यात्रे दिवशी गावामधील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती दंडवट घेत असतो। दंडवट हे प्रत्येक घरातील पूर्वीचा एक तरी माणूस घेत आलेला असतो, त्याच्यानंतर त्याचाच वारसा घरातील दुसरा व्यक्ती पुढे घेऊन जात असतो। दंडवट हा प्रत्येक व्यक्ती घरापासून मंदिरापर्यंत घेतो। हे सगळं झाल्यानंतर मंदिराच्या समोरच देवाच्या बागाडाचा कार्यक्रम असतो। गावची यात्रा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा कार्यक्रम आहे। त्या दिवशी गावातील व्यक्ती जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात काम करत असला तरी यात्रेसाठी आणि बगाडासाठी हा गावामध्ये येतोच। आणि त्याच दिवशी प्रत्येक जण आपल्या पाहुण्यांना, वडीलधाऱ्या लोकांना, तर आमच्यासारखी मुलं शाळेपासून एकत्र असलेल्या मित्रांना भेट, प्रत्येक जण कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असतात, त्यामुळे त्याच दिवशी प्रत्येकाला भेटून आनंद आणि मनासमाधान पण होतं। नंतर परत वर्षभर घाटभेट होईल किंवा नाही, पण बगाडा दिवशी मात्र सर्वांसोबत भेट होतेच। या वर्षीचा अनुभव माझ्यासाठी थोडा वेगळा होता, कारण मी रील्स बनवायला सुरुवात केली होती आणि शूट करताना बघून खूप लोक मला पण व्हिडिओमध्ये घे रे असं बोलत होते। ऐकायला ते मला पण थोडं खूप मस्त वाटत होतं आणि मी पण त्यांना व्हिडिओ घेत होतो। या व्हिडिओचा सीन तर थोडाफार वेगळाच आहे। हा जो ध्वज बांधतोय तो माझा बालपणीचा मित्र आहे आणि शूट करताना बघून मला म्हणत होता, माझी पण चांगली व्हिडिओ काढ रे, मी पण रातोरात तुझ्यासारखा फेमस झालो पाहिजे। अशा सर्व आमच्या गमती जमती चालूच होत्या आणि पुढील बगाडाचा कार्यक्रम सुरू झाला। बगाडाच्या व्हिडिओ खूप साऱ्या आहेत आणि खूप मोठ्या होत्या, त्या काय एका रील मध्ये दाखवणं शक्य नाहीये, त्याच्यामुळे अर्धी व्हिडिओ आज आणि अर्धी व्हिडिओ तुम्हाला पुढील भागात म्हणजे उद्याच्या रील मध्ये बघायला भेटेल।